नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल, आनंदात असाल आणि असंच नवरात्रीच्या आज 8व्या दिवशी, आज नवरात्रीचा आहे 8वा दिवस, तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या या आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मनापूर्वक शुभेच्छा। शंभर राक्षस किती मारसी रणी हो, विप्रा रामदासा आश्रय दिदला तो चरणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गणपती काय महिमा वर्णू तिचा हो। किरा देवी माझे माऊलिये, माझे माऊलिये, दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे। आलिया गेलिया ले धाडी निरोप, अंबे धाडी निरोप, आल्यामध्ये आले माझी एकटी रामाया। ये चिरा देवी माझे माऊली पाहे, तुळी साडी हिरवी चोळी गगडी झळकली, अंबे गगडी झळकली। गगड्यावर बैसोनी माझी एकटी आली। ये चिरा देवी माझे माऊलिये, माझे माऊलिये, दोन्ही कर जोडुनी तुझी वाट मी पाहे। नीलेचे राज अम्मा दसरा दीपवाळी, अम्मा दसरा दीपवाळी। एकविरा देवी नाम जीवे भावे ओवाळी। एकविरा देवी माझे माऊलिये, माझे माऊलिये, दोन्ही कर जोडुनी तुझी वाट मी पाहे। आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की। जय जय संतोषी माता, जय जय माँ, जय जय संतोषी माता, जय जय माँ। बड़ी ममता है, बड़ा प्यार माँ की आँखों में, माँ की आँखों में। बड़ी करुणा माया दुलार माँ की आँखों में, माँ की आँखों में। क्यों ना देखूं मैं बारंबार माँ की आँखों में, क्यों ना देखूं मैं बारंबार माँ की आँखों में। दिखे हर घड़ी नया चमत्कार माँ की आँखों में, माँ की आँखों में। नृत्य करूं झूम झूम, झम झम झूम झूम, झांकी निहारूं रे, ओ प्यारी प्यारी झांकी निहारूं रे। मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की। जय जय संतोषी माता, जय जय माँ, जय जय संतोषी माता, जय जय माँ। हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर। ओम नमः शिवाय, शिव शिव शंभो, नमः पार्वतीपते, हर हर महादेव। एवढा मोठा गुलगुला दिला हे छान आले ना, पावलेन या इकडे मस्त आले ना। ते सगळ्यांचे पाया पडणं चालवली आहे। आज नवरात्रीचा आहे 8वा दिवस। महागौरीचं स्वरूप आहे आजचं। आमच्या इथे घाट छान उगवलेत ना ग, मस्त रोपं आली। हे अंकुर छान व्यवस्थित आलेत मस्त पैकी, है ना? जरा एक मिनिट भरगच्च आले आणि एकदम मस्त। सगळ्यांचा प्रसाद खाणं चालू आहे। आज अष्टमी आहे आणि आमचा छोटूसा सार्थक सगळ्यांना प्रसाद देतोय। सार्थक मला दे प्रसाद, मग दे ना।
मग घे ना. मी कुठे होते? इकडेच होती ना मी. जय तुळजा भवानी माते की जय. रसमलाई रसमलाई छान प्रसाद. आयुष्यमान भव. कन्यारत्न प्राप्त होऊ दे. आता बघा पहिला पडले ना नाही काका मम्मी मला प्रसाद पडला. काय करू अष्टपुत्र काय तेच वाचायला एकच बारात 8वा अवतार कृष्णाचा. मम्मी मला प्रसाद मम्मीनी मी प्रसाद देत तेव्हा पाडवला. बघ ना काय करते सोनू? मला सार्थक तुम्ही दोघं बोला. आमचा सार्थक आणि प्रथम तुम्हाला काय सांगणार आहे बघा. बोला दोघं. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बुधवारी म्हणजे उद्या नाही ना. बरं बरं. मी करीन काय काय करायचं ते सांगा. जेवण हो बुधवारी. थोडं ते करायला पाहिजे. थोडासा जास्त नको करू. चला आता देवाला आपण नैवेद्य दाखवलाय छानपैकी. नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम रमणे स्वाहा. चला अशा प्रकारे आम्ही आज नैवेद्य पण समर्पित केलेला आहे देवी देवांना. तर आज नैवेद्यासाठी बनवलेलं आहे आम्ही पनीरची भाजी आणि चपाती. आणि हा इतर नैवेद्य पण सगळेजण कुटुंबातले आमच्या घेऊन येतात. तर आज आहे दुर्गा अष्टमी. आज देवीचा आहे 8वा दिवस नवरात्रीचा. तर आजचं स्वरूप आहे देवीचं महागौरी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांना नवरात्रीच्या 8व्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज तुम्हा सगळ्यांना आजचा तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जाओ हीच त्या माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करते आहे. तर आजचं दुर्गा मातेचं स्वरूप आहे महागौरी. तर महागौरी हे रूप कसं घेतलं तिने, तर शुंभ निशुंभ राक्षसाला मारण्यासाठी तिने महागौरीचं, महालक्ष्मीचं, महादुर्गेचं रूप घेतलं महिषासुर वधासाठी. तर अशीच आहे काही त्याची स्टोरी. तर स्टोरी तर आता खूप वेगवेगळ्या प्रकारे काय काय आहेत त्या सगळ्याच आता प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत. तर तसंच आजची स्टोरी पण तशीच आहे की मा दुर्गेनी का जन्म घेतला या पृथ्वी तलावर, कुठल्या असुराला मारण्यासाठी घेतला, तर तो राक्षस होता. असे भरपूर राक्षस आहेत की त्यांना मारण्यासाठी या नवदुर्गांनी 9 दिवशी 9 वेगवेगळे असे अवतार घेऊन त्या सगळ्या असुरांचा वध केला. त्यासाठी आजचा अवतार होता त्या दुर्गा मातेचा, महागौरीचा अवतार होता.
तर मंडळी, आत्ताच मी नैवेद्य पण दाखवला. व्लॉग फार उशिरा चालू केला आज, खूप उशीर झाला मला, आणि आता मी नैवेद्य पण दाखवला. तसाच आज सोमवार पण होता, तर सोमवारचा सुद्धा आज माझा उपवास झाला आणि अष्टमीचा सुद्धा आज उपवास झाला. तर ॲक्च्युअलमध्ये आज अष्टमी अर्धी आहे आणि उद्या पण आहे अर्धी अष्टमी, आणि अष्टमी आणि नवमी अशी उद्या एकत्र आहे. तर आजचा कलर होता पिकॉक कलर, म्हणजेच मोरपिशी कलर होता, म्हणून आज सगळेजण मोरपिशी रंगाच्या साड्या नेसणार होत्या. म्हणजे आता संपलाच आहे दिवस. तर आताच मी नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे आमच्या देवांना. तर आज जेवायसाठी मी उपास सोडायलाच आता बसणार आहे. तर जेवायसाठी आहे डाळ, भात, मूग मटकीची भाजी आहे, चपात्या आहेत, पुन्हा गुलाबजाम आहेत, आणि परत आता दुसरी परत भाजी केलेली आहे पनीर चिली. रोज रोज उपास नवरात्रीचा ना, मग काय रोज भाज्या काय करायच्या, तर मुलांच्याही आवडीचं बघायला पाहिजे की नाही आपल्याला. म्हणून आज भाजी केलेली आहे पनीर चिल्लीची भाजी, आणि चपात्या केलेल्या आहेत. तर आता नैवेद्य पण दाखवलेला आहे आणि आता मी पण जेवायला जाते आहे. तुम्हाला तुमचा निरोप घ्यायचा होता म्हणून मी पुन्हा इथे तुमच्या समोर आलेली आहे. तर चला, तर मग आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जाओ. तर आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आहे. पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. महागौरीचा उदो 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 उदो, आई माऊलीचा उदो 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 उदो. हर हर महादेव, जय शंकर.